Okay, then welcome all of you. Today we will start the last part of this topic from reaction number 15 to reaction number 17. The Peterson synthesis, the reagent selenium dioxide, and last one, Krebs catalyst. Then start with Peterson synthesis. Okay, दिसते सगळ्यांना Peterson synthesis? नाही सर. काय दिसत? हो नाही सर दिसत. माझी स्क्रीन दिसत नाही? नाही सर, दिसत नाही. स्क्रीन दिसते. बरं, मग काय पाहिजे? तुम्ही जे शिकवाल असं दिसत नाहीये. पॉइंट जो तुम्ही शिकवून आला तो दिसत नाही सर हो स्क्रीनला. नाही सर दिसत. पीटरसन सिंथेसिस म्हणून दिसत नाही काय? नाही नाही. एक मिनिट थांबा बघूया. नाही नाही, फक्त फाईल दिसायला युनिट सेकंडची. आता आता काय दिसतंय? हा आता दिसते सर. आता एक दिसतंय ना? मिनिट हा सर. हा दिसते सर. आता स्लाइड दिसतात सर. ठीक आहे ठीक आहे. ओके, ठीक आहे, स्टार्ट करूया आपण पीटरसन सिंथेसिस. सगळेजण आता तुमचं म्यूट करा आणि आता पीटरसन सिंथेसिस कडे लक्ष द्या. The Peterson synthesis, also called as Peterson olefination. पीटर ओलिफिनेशन काय म्हणतात त्याला? तर ह्याच्यामध्ये आपल्याला जो काही प्रोडक्ट मिळणार आहे तो अल्किन मिळणार आहे. आणि पीटरसनने डेव्हलप केलेली टाईप आहे रिएक्शन, त्यामध्ये त्याचं नाव दिलेलं आहे सिंथेसिसला, पीटरसन सिंथेसिस. कॉल्ड एज पीटरसन ओलिफिनेशन. काय रिएक्शन बघा, तर रिएक्शन बिटवीन अल्फा सिलिल कार्बॅनियन नंबर 1, ज्याला आपण नाव दिले 1 नंबर, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे? अल्फा सिलिल कार्बॅनियन म्हणजे अल्फा पोझिशनला ऑर्गॅनो सिलिकॉन कंपाऊंड आहे आणि तो कार्बॅनियन रिएक्ट्स विथ कीटोन और अल्डिहाइड टू फॉर्म बीटा हायड्रॉक्सिसिलेन. तो अल्डिहाइड किंवा कीटोन मध्ये रिएक्ट झाल्यानंतर बीटा हायड्रॉक्सिसिलेन फॉर्म करेल आणि मग फर्दर इथं इलिमिनेशन होतं. सिलिल ग्रुप तुम्हाला माहिती आहे, गुड लिव्हिंग ग्रुप आहे, इझिली निघून जातो आणि तो ग्रुप निघून जाईल आणि आपल्याला मिळेल प्रोडक्ट ऍज अल्किन. मिळेल का प्रोडक्ट ऍज अल्किन. आता आपण बघूया मेकॅनिझम. त्याच्या मेकॅनिझम 2 प्रकारे करता येतात. एक बेसिक इलिमिनेशन म्हणजे बेसिक कंडिशन वापरून इलिमिनेशन आणि दुसरी आहे ऍसिडिक इलिमिनेशन. पहिल्यांदा आपण बघूया बेसिक इलिमिनेशन. सुरुवातीला आपण घेतलेलं आहे काय? बीटा हायड्रॉक्सिसिलेन. त्याच्यावरती घेतलेला आहे बेस कोणता? NaH. आता हा जो पहिला जो आहे बीटा हायड्रॉक्सिसिलेन तो कधी कुठं फॉर्म झालेला आहे? तर इथं सिलेनची रिएक्शन, एक मिनिट, हा जो अल्फा सिलिल कार्बॅनियन आहे ह्याची रिएक्शन ह्या तुमच्या अल्डिहाइडवर कीटोनवरती झाली तर समजा हा R5H असेल तर तुम्ही म्हणताय अल्डिहाइड आणि R5 म्हणजे एखादा अल्किल ग्रुप असेल तर तुम्ही म्हणताय काय? कीटोन. काय होणार आहे? सिंपल रिएक्शन बघा. हा ब्लूचा पार्ट जो आहे, हा ब्लू जो पार्ट आहे तो अल्फा पोझिशनला कार्बॅनियन अटॅच आहे आणि हा अल्फा पोझिशनला जो काही कार्बॅनियन अटॅच आहे तो या कार्बन ग्रुपवरती अटॅक करेल. बरोबर. मग काय होईल? इथं O- आणि हा O- न कॅप्चर केल्यानंतर मला मिळेल काय? बीटा हायड्रॉक्सिसिलेन. मग इथून पुढची रिएक्शन आहे ती इलिमिनेशनची रिएक्शन आहे. इथं एक प्रोडक्ट आहे 3A, इथं पण प्रोडक्ट आहे 3B. दोघांचं स्ट्रक्चर बघा सेम आहे. दोघांचं स्ट्रक्चर सेम आहे. इथं इलिमिनेशनचा रोल खूप महत्वाचा आहे. इथं 2 प्रकारे इलिमिनेशन करतात, एक बेसिक कंडिशन मध्ये आणि दुसरी ऍसिडिक कंडिशन मध्ये.
आता हा 2 नंबरचा आहे, तो घेऊन मी पुढे त्याचं एलिमिनेशनची मेकॅनिझम दाखवणार आहे. ते तुम्ही थोडंसं पुढच्या स्लाइड मध्ये बघून घ्या. बघा, हा तुमचा आहे इथे 1 नंबर, त्याला मागाशी होतो 2 नंबर. सेम आहे अल्फा बीटा हायड्रॉक्सी सिलेन. हा बीटा हायड्रॉक्सी सिलेन इन प्रेझेन्स ऑफ NaH. हा NaH म्हणजे कोण आहे? ऍसिड आहे का बेस आहे? येस, बेस आहे. तो काय करेल, हा NaH ऍसिडिक प्रोटॉनला अबस्ट्रॅक्ट करेल. मग OH ला जो अटॅच म्हणजे हायड्रॉक्सी ग्रुप मध्ये जो काय H असतो तो असतो काय? ऍसिडिक प्रोटॉन. तो हा कॅप्चर करेल. मग राहायला शिल्लक काय? O मायनस. मग हा O मायनस आणि सिलिकॉन कसा आहे? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. सिलिकॉन मेटल कसा असतो? सिलिकॉन नॉन मेटल आहे ऍक्च्युली. तर तो कसा असतो नेचर त्याचं? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आणि ऑक्सिजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह. त्यामुळे या दोघांच्या मध्ये एखादा पार्शियली बॉन्ड फॉर्म होईल आणि विच इज इन रेझोनन्स. आणि फायनली इथल्या प्रोसेस मध्ये 2 मधनं किंवा 3 मधनं हा ग्रुप निघून जाईल टोटली आणि आपल्याला मिळेल काय? अल्कीन. दिस इज दी मेकॅनिझम. सिमिलरली आता मी ऍसिड दाखवतो. इन ऍसिडिक इलिमिनेशन मध्ये काय केलेलं आहे? हायड्रोलायसिस H3O प्लस म्हणजे H प्लस अँड वॉटर दॅट इज H3O प्लस. मग ह्याच्यामध्ये काय H प्लस असतात ते काय करतील? ऑक्सिजनचे दोन पेअर काय करतील? H ला कॅप्चर करतील. शिल्लक काय राहिला? वॉटर. मग आता H ला कॅप्चर केल्यानंतर इथं मला काय मिळाला? OH2. बरोबर. त्याच्यानंतर OH2 मिळाल्यानंतर हा H प्लस इथनं काढून घेतल्यानंतर शिल्लक पार्ट राहिला होता कोणता? सिंपल वॉटर मॉलिक्यूल. तो काय करतो? दोन पेअर सिलिकॉन वरती अटॅक करतो, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह नेचर. त्यामुळे हा बॉन्ड फॉर्म करेल आणि OH2 आता OH चं कन्व्हर्जन OH2 मध्ये झालं म्हणजे तो काय झाला? गुड लिव्हिंग ग्रुप मध्ये झाला आणि आपल्याला मिळालं काय? अल्किन इज दी. ह्याला म्हणायचं आहे इलिमिनेशन, ऍसिडिक इलिमिनेशन रिएक्शन. समज तुम्हाला सर्वांना? देन नेक्स्ट वन रिएजंट. परत मी एकदा एक्सप्लेन करतो. पीटरसन सिंथेसिस. आणखी सांगायचा उद्देश काय? पीटरसन सिंथेसिस जो तुम्हाला तिसरा टॉपिक आहे ऑर्गॅनो मेटलिक कंपाऊंड, ऑर्गॅनो ट्रान्झिशन मेटल कंपाऊंड. त्याच्यामध्ये तुम्हाला परत सिलिकॉन आयटम आहे आणि त्यामध्ये परत तुम्हाला ही रिएक्शन बघायची. त्या मी इथं इन जनरल रिएक्शन दिलेलं आहे. इथं तुम्ही R1 R2 R3 R4 काय असेल ते तिथं कोणताही मॉलिक्यूल टाका, अल्किल मॉलिक्यूल मिळणार प्रोडक्ट हा अल्बेस अल्किनच असतो. आणि ही पीटरसन सिंथेसिस आपण परत एकदा पुढच्या टॉपिक मध्ये शिकणार आहे. सिंपल परत सांगतो इथं की अल्फा सिल कार्बेनिन जो आहे तो कीटोनवर रिएक्ट झाल्यानंतर बीटा हायड्रॉक्सी सिलेन फॉर्म करतो 2. आणि हा 2 नंबरचा जो काही कॉम्प्लेक्स आहे तो बेसिक मीडियम मध्ये किंवा ऍसिडिक मीडियम मध्ये इलिमिनेट करता येतो. दिस इज पीटरसन सिंथेसिस. आता आपण बघूया नेक्स्ट वन रिएजंट दॅट इज सिलेनियम डायऑक्साइड. आता हा रिएजंट तुम्ही BSc TYला सुद्धा शिकलेला आहे, पण थोडंसं इथं पार्ट कमी होता. इथं थोडंसं पार्ट जर असं आपण जास्त मध्ये डीप मध्ये आपण बघायचं. सिलेनियम डायऑक्साइडला परत म्हणतात रिले ऑक्सिडेशन. काय म्हणतात त्याला? रिले ऑक्सिडेशन. आणि हा सिलेनियम डायऑक्साइड व्हेरी इम्पॉर्टंट रिएजंट फॉर द ऑक्सिडेशन ऑफ मिथाइलिन ग्रुप. आपण ह्याच्या आधी जे काय बघितलं ऑक्सिडेशन बघितलं, कशामध्ये बघितलं? अल्कोहोलचं बघितलं. अल्कोहोलचं बनतो कार्बोनिल ग्रुप मध्ये बनतो. कार्बोनिलचं ऑक्सिडेशन केलं तर कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये बघितलं. पण असे काय रेअर आहेत ग्रुप जसं की मिथाइलिन ग्रुप, ह्याचं ऑक्सिडेशन करणं खूप कठीण काम आहे. तो मिथाइलिन ग्रुपचं ऑक्सिडेशन करण्यासाठी आपल्या जवळ एक न्यू रिएजंट आहे तो सिलेनियम डायऑक्साइड. म्हणजे काही आता सध्या बरेचसे डेव्हलपमेंट झालेले आहेत त्याच्यामध्ये मिथाइलिन ग्रुपचा आपण करू शकतो. सेरिक अमोनियम नायट्रेट तो सुद्धा मिथिल ग्रुपचा ऑक्सिडेशन कार्बोनिल ग्रुप मध्ये करू शकतो. तर इथं जर बघितला तुम्ही मिथाइलिन ग्रुपचं ऑक्सिडेशन इथं सिलेनियम डायऑक्साइड करतो. फरक काय की तो जो मिथाइलिन ग्रुप असतो तो कार्बोनिल ग्रुपला ऍडजस्टंट असायला पाहिजे. म्हणजे अल्डिहाइड आणि कीटोन ग्रुपला ऍडजस्टंट तो ग्रुप असला तर आपल्याला त्याचं ऑक्सिडेशन करता येतो. फॉर एक्झाम्पल पहिली केस मी कन्सिडर करतो. इफ अल्फा कार्बन म्हणजे कार्बोनिल ग्रुपला अटॅच जो कार्बन आहे त्याला म्हणायचं काय? अल्फा कार्बन.
जर तो मिथिल ग्रुप असेल तर इट कॅन बी ऑक्सिडाइज इनटू अल्डिहाइड. आता मी याचं एक्झाम्पल दाखवतो बघा. हा कार्बोनिल ग्रुप आहे बरोबर, आणि ह्या कार्बन ग्रुपला अटॅच हा कार्बन आहे, तोला म्हणायचा आहे अल्फा कार्बन. हा मिथिल ग्रुप म्हणजे अल्फा पोझिशनला जर जर मिथिल ग्रुप असेल तर सिलेनियम डायऑक्साइड त्याचं ऑक्सिडेशन अल्डिहाइडिक ग्रुपमध्ये करतो. आणि दुसरी केस आहे, इफ अल्फा कार्बन इज मिथालिन देन इट कॅन बी ऑक्सिडाइज इनटू कार्बोनिल ग्रुप. जर समजा त्याच्या ऍडजसंटचा जो ग्रुप इथं CH2 असता तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करेल, तर त्याचं कन्व्हर्जन करेल कीटोन मध्ये. मी त्याची काही एक्झाम्पल्स जे आहेत ते तुम्हाला दाखवताना लक्षात घ्या. सिंपल ऍसिटोन मोलिक्युल आहे CH3COO CH3. हा ऍसिटोनचं ऑक्सिडेशन केलं सिलेनियम डायऑक्साइड वरती तर मला काय मिळाला, एक मिथिल ग्रुपचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, यस एक मिथिल ग्रुपचं कन्व्हर्जन झालं अल्डिहाइडिक ग्रुपमध्ये झालं. आणि दुसरा जो आहे CH3CH2C∠O CH3. इथं जर बघितला तर इथं हा सुद्धा अल्फा कार्बन आहे ओके, आणि दुसरा CH2 सुद्धा अल्फा कार्बन आहे. मग प्रश्न पडेल ह्या दोन अल्फा कार्बन पासून कुणाचं ऑक्सिडेशन कर, तर उत्तर काय आहे, अल्फा कार्बनचं तर ऑक्सिडेशन करणार आहे, पण हा सिलेनियम डायऑक्साइड CH3 आणि CH2 असताना प्रेफरन्स देतो CH3 ग्रुप. कुणाला देतो प्रेफरन्स, CH3 ग्रुपला. त्यामुळे मला इथं मिथिल ग्रुपचं ऑक्सिडेशन झालेलं मिळालं दिसते, इथं CH2 चं ऑक्सिडेशन होणार नाही. दिस इज दी, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. आता नेक्स्ट एक्झाम्पल मी दाखवतो. इथं बघा परत CH3 C∠OH काय आहे इथं, ह्याच्यामध्ये CH3C∠OH मध्ये हा अल्डिहाइडिक ग्रुप आहे आणि हा मिथिल ग्रुप आहे, म्हणजे अल्फा कार्बन आहे. CH3 असल्यामुळे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, यस त्या CH3 कन्व्हर्जन अल्डिहाइड मध्ये झालं. आता खालचं एक्झाम्पल बघा 4 नंबरचं. PH C∠O CH2 PH. इथं अल्फा कार्बन आहे का, यस इथं अल्फा कार्बन आहे. हा CH3 आहे का CH2 आहे, ते CH2 आहे. आणि मी काय म्हटलं 2 नंबरच्या कंडिशन नुसार जर CH2 असेल तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करेल, आता कीटोनिक ग्रुपमध्ये करेल. कन्व्हर्जन कशामध्ये करेल, आता कीटोनिक ग्रुपमध्ये करेल. इथं परत बघा कार्बोनिल ग्रुप आहे, इथं हा अल्फा कार्बन आहे, पण अल्फा कार्बनला हायड्रोजन आहे का इथे, यस हायड्रोजन नाहीये. इथं इथं परत अल्फा कार्बन आहे आणि इथं हायड्रोजन अवेलेबल आहे. CH2 असल्यामुळे याचं कन्व्हर्जन झालं कशामध्ये, कीटोन मध्ये. परत इथं सायक्लोहेक्झॅनोन, इथं परत अल्फा कार्बन आहे आणि याचं ऑक्सिडेशन झालं, दॅट इज कार्बन ग्रुप. ओके, पुढचा तर मी दाखवतो काही स्लाइड्स आणि महत्वाचे रिएक्शन्स. ओके, आता बघा in the oxidation process with selenium dioxide is acts as electrophile and enol form of aldehyde ketone can be attacked very easily as shown in mechanism. आता आपण जे एक्झाम्पल बघितलो त्या एक्झाम्पल मध्ये अल्फा कार्बन ऍटमचं ऑक्सिडेशन होतं अल्डिहाइड मध्ये किंवा कीटोन मध्ये कन्वर्ट होतं असं म्हणतो. तर ती रिएक्शनची मेकॅनिझम कशी आहे, तर ही त्याची मेकॅनिझम सुरुवातीला आहे R1 CH2 C∠O CH2 R2. मग ह्या दोन्हीला कार्बोनिल अल्फा कार्बन आहे CH2 आणि CH2. त्यातला एक CH2 जो आहे तो तुम्हाला माहिती आहे कीटोन आणि अल्फा कार्बनला जर हायड्रोजन असेल तर इनॉल फॉर्म मध्ये टॉटोमेरिझम मध्ये असतो. मग हा टॉटोमेरिझम काय करतो, तर बघा इथला जो हायड्रोजन आहे आज बॉन्ड फॉर्म करेल डबल बॉन्ड, त्याच्यानंतर हा OH होईल, परत OH चं कन्व्हर्जन कीटोन मध्ये होईल. मग OH चं कन्व्हर्जन कीटोन मध्ये होत असताना हा बॉन्ड आतमध्ये येत असताना इथूनचा अटॅक सिलेनियम वर जातो. मी आधीच म्हटलं काय की सिलेनियम इलेक्ट्रोफाईल आहे, त्यामुळे हा O- फॉर्म,
हा O मायनस फॉर्मेट आणि हा O मायनस जो इथला H होता तो H ला कॅप्चर करेल आणि मला मिळेल अशा प्रकारे मेकॅनिझम R1 CH2 C डबल बॉन्ड O CH R2 आणि ह्या CH ला अटॅच सिलिनियम डबल बॉन्ड O OH. मग हा जो हायड्रोजन ऍटम आहे काय होतं ह्यातनं ह्याला हीट केल्यानंतर वॉटर मॉलिक्यूल निघून जातो. वॉटर मॉलिक्यूल निघून जाताना हा बॉन्ड डबल बॉन्ड फॉर्म करेल सिलिनियम वरती आणि OH2 च्या फॉर्मॅटमध्ये हा वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल. हा निघून गेलेला वॉटर मॉलिक्यूल परत काय होतो न्यूक्लियोफाइल म्हणून ऍक्ट होतो आणि तो अटॅक करतो कुठे कार्बोनिल कार्बन कार्बनला जो अटॅच आहे कार्बन त्याला अटॅक करतो आणि हा सिलिनियमचा परत सिलिनियम वरती एक हायड्रोजन अटॅच होतो. नेक्स्ट स्टेप मध्ये हा जो OH ग्रुप आहे जो अटॅच केलेला त्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड फॉर्म होईल त्यामुळे जो सिलिनियम आहे तो H2 सिलिनियम ऑक्सिजन या फॉर्मॅट मध्ये निघून जातो आणि आपल्याला मिळतो 1,2 डायकार्बोनिल कंपाऊंड. काय मिळतो आपलं प्रोडक्ट 1,2 डायकार्बोनिल कंपाऊंड. आता मी परत सिंपल लँग्वेज मध्ये सांगतो रोल ऑफ सिलिनियम डायऑक्साईड. सिलिनियम डायऑक्साईड एखाद्या अल्डिहाइड किंवा कीटोनला जर अल्फा कार्बन ऍटम असेल काय म्हटलं मी अल्डिहाइड आणि कीटोनला अल्फा कार्बन ऍटम असतील आणि त्या अल्फा कार्बनला हायड्रोजन असायला पाहिजे 2 किंवा 3 तर त्याचं ऑक्सिडेशन करतो कशामध्ये तर अल्फा कीटो और अल्फा अल्डिहाइड कार्बोनिल कंपाऊंड म्हणजे अल्फा नंबरचा जो काही कार्बन आहे त्याचं कीटोन मध्ये किंवा अल्डिहाइड मध्ये कन्व्हर्जन करतो. ठीक आहे. आता इथं जर मेकॅनिझम बघितलात तर सेम मेकॅनिझम आहे जे पण मगाशी बघितलं होतं तेच. इथे फक्त सायक्लिक कंपाऊंड आहे. काय आहे सायक्लिक कंपाऊंड हा सायक्लोहेक्झॅनोन आहे आणि हा तुमचा सिलिनियम डायऑक्साईड आहे. कीटो हा कीटो फॉर्म आहे आणि हा एनॉल फॉर्म आहे. हा एनॉल फॉर्म जो आहे तो सिलिनियम वरती अटॅक करतो O मायनस तयार होतो तो O मायनस H कॅप्चर करून OH तयार होतो. त्याच्यानंतर हीट केल्यानंतर वॉटर निघून जातो आणि हाच वॉटर परत कार्बनच्या अल्फा कार्बन जो आहे त्याच्यावर अटॅक करतो आणि आपल्याला परत डायकार्बोनिल कंपाऊंड मिळतो. मग प्रत्येक ठिकाणी सिलिनियम डायऑक्साईड वरती आपल्याला टर्शरी ब्युटिल हायड्रोक्सी ब्युटिल हायड्रोपेरॉक्साईड हा यूज करावा लागतो. मग टर्शरी ब्युटिल हायड्रोपेरॉक्साईड का यूज करावा लागतो तर त्याला म्हणायचं आहे को ऑक्सिडंट. तो काय करतो जो तुमचा सिलिनियम कंपाऊंड जो मिळालेला आहे बाहेर इथं H2 सिलिनियम ऑक्साईड तर ह्याचं परत ऑक्सिडेशन करतो आणि परत काय मिळतं आपल्याला सिलिनियम डायऑक्साईड. त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळेला सिलिनियम डायऑक्साईड वरती टर्शरी ब्युटिल हायड्रॉक्सी पेरॉक्साईड यूज करतो. का तर सिलिनियम डायऑक्साईड जो आहे तो कॅटालिस्ट खूप महाग आहे परत टॉक्सिक आहे आणि त्याला एक म्हणजे बाद म्हणता येईल त्याला अतिशय उग्र प्रकारचा वास येतो. त्यामुळे आपल्याला तो महाग असल्यामुळे प्रत्येक वेळेला बाहेर टाकून द्यावा लागेल म्हणजे टाकायचं नसेल परत यूज करायचं असेल तर त्याला काय लागेल त्याच्यावरती यूज करावं लागेल टर्शरी ब्युटिल हायड्रॉक्सी हायड्रोपेरॉक्साईड. ठीक आहे. दिस इज दी रिएजंट. देन इथं परत बघायचं आपल्याला ऑक्सिडेशन ऑफ CH2 ग्रुप इन बिटवीन 2 कार्बोनिल ग्रुप्स. आता इथं परत CH2 ग्रुप आहे आणि दोन्ही साईडला कार्बोनिल ग्रुप आहे म्हणजे तो आता काय बनला परत ऍक्टिव्हेटेड कार्बन म्हणायचं त्याला. तर ऍक्टिव्ह मिथिलीन म्हणा किंवा ऍक्टिव्ह मिथाइल कंपाऊंड जर 2 कार्बन ग्रुपच्या मध्ये असतो त्याला ऍक्टिव्ह मिथाइल ग्रुप म्हणतात. तर ते सुद्धा ऑक्सिडेशन करतो सिलिनियम डायऑक्साईड आणि तो डायरेक्टली कन्व्हर्टेड इनटू दी कीटोन. इथे जर तुम्ही एक्झाम्पल बघितलात तर ह्या एक्झाम्पल मध्ये इथिल ऍसिटेट आहे हा CH2 अल्फा आहे ह्या कार्बोनिल ग्रुपला हा सिलिनियम डायऑक्साईड त्याचं ऑक्सिडेशन करतो कार्बोनिल ग्रुप. इथे सुद्धा हा CH2 ग्रुप आहे त्याचं ऑक्सिडेशन करतो कार्बोनिल ग्रुप. ओके परत पुढची स्लाइड दाखवतो. समजा तुमच्या कंपाऊंड मध्ये अलालिक कार्बन असेल. आता अलालिक पोझिशन तुम्हाला माहिती पाहिजे तरी पण मी दाखवणार आहे कुठं असते काय असते.
तर अलालिक कार्बन असेल तर अलालिक कार्बनचा कन्व्हर्जन सिलिनियम डायऑक्साईड अलायलिक अल्कोहोल मध्ये करतो. कसं करतो तर याची पहिल्यांदा मी एक एक्झाम्पल दाखवतो आणि एक्झाम्पल मध्ये तुम्हाला अलायलिक पोझिशन कुठली असती हे मी दाखवतो. आता हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, तर ह्याची जी अल्फा पोझिशन असती त्याला म्हणायचं आहे अलायलिक कार्बन. इथे एक आहे आणि इथे एक आहे. मग ह्या दोन पोझिशनला म्हणजे कुठेही केलं तर आपल्याला प्रोडक्ट मिळणार हा एकच असतो. तर सिलिनियम डायऑक्साईड कन्वर्ट काय करतो अल्फा पोझिशनला OH करतो. त्याच्यानंतर इथं परत दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये सुद्धा परत अलायलिक पोझिशन पॉसिबल आहे. कुठं कुठं तर इथं रेड मार्कने दाखवलेत बघा. हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि त्याची अल्फा पोझिशन हा CH3 ग्रुप, त्याच्यानंतर हा CH3 ग्रुप, त्याच्यानंतर हा CH2 ग्रुप. इथं 3 अलायलिक पोझिशन्स प्रेझेंट आहेत, पण त्यातल्या 2 अलायलिक पोझिशन मध्ये मिथिल मिथिल कुणाला एकाला जर केलं तर प्रोडक्ट मध्ये काही फरक पडत नाहीये. राहिला कोणता हा मिथिल आणि CH2 चा रिएक्शन. तर सिलिनियम डायऑक्साईड सिलेक्टिव्हली ऑक्सिडाइज ओनली मिथिल ग्रुप इन प्रेझेन्स ऑफ CH2 ग्रुप. जेव्हा CH3 आणि CH2 ग्रुप असेल तर तो ऑक्सिडेशन कोणत्या ग्रुपचा करतो मिथिल ग्रुपचा. बघा इथे CH3 चं कन्व्हर्जन कशात झालेलं आहे CH2OH मध्ये झालेलं आहे. आता इथं परत एक्झाम्पल बघा. हा तुमचा कार्बन कार्बन डबल बॉन्ड, ही अल्फा पोझिशन CH2, ही अल्फा पोझिशन CH2 आणि ही सुद्धा अल्फा पोझिशन आहे CH2. इथं ऑक्सिडेशन करतो अल्फा पोझिशन जो रिंग मध्ये CH2 ग्रुप आहे. इथं पण CH2 ग्रुप आहे आणि इथे पण CH2 ग्रुप आहे, पण चॉईस घेतो तो कुठं घेतो पहिल्यांदा तर तो घेतो इन रिंग मधला जो आहे तो घेतो, कारण की असं कंपाऊंड हा मोर स्टेबल असतात म्हणून. आता आपण याची मेकॅनिझम कसा अलायलिक अल्कोहोल मध्ये कन्व्हर्जन होतं. आता हा तुमचा जो अल्किन आहे सिलिनियम डायऑक्साईड वरती रिएक्ट होत असताना सिलेनियम तो हायड्रोजनला अबस्ट्रॅक्ट करतो. हायड्रोजनला अबस्ट्रॅक्ट केल्यामुळे इथं डबल बॉन्ड फॉर्म होईल. डबल बॉन्ड फॉर्म झाल्यानंतर इथं निगेटिव्ह चार्ज जो झालेला आहे तो काय करतो सिलिकॉन ऍटम वरती अटॅच करतो आणि हा ऍरो थोडासा आतमध्ये गेलेला आहे तर तो ऑक्सिजन लोन पेअर मधनं आलेला आहे. ते थोडंसं तुम्ही नोट्स काढताना करेक्शन करून घ्या. ऑक्सिजनच्या लोन पेअर मधून सिलिकॉन वरती नाही, कारण सिलिकॉन सिलेनियम इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल. सिलेनियम इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल नाही आहे, सिलेनियम इलेक्ट्रोफिलिक नेचर आहे. त्याच्यानंतर हा OH ग्रुप हा निगेटिव्ह चार्ज सिलेनियम वरती अटॅक केलेला आहे. मग परत हा O- जो आहे इथं थोडस ग्रुप मध्ये काय होतं हा डबल बॉन्ड ह्या ग्रुपला मायग्रेट होतो. हा मायग्रेट झाल्यानंतर सिलेनियम वरती निगेटिव्ह चार्ज काय करतो ऑक्सिजन कडे निगेटिव्ह चार्ज मायग्रेट करतो आणि इथं हा बॉन्ड मायग्रेट केल्यानंतर पॉझिटिव्ह चार्ज असतो, त्या पॉझिटिव्ह चार्ज कडे हा ऑक्सिजन येतो आणि मला मिळालेलं प्रोडक्ट काय O सिलेनियम OH. ह्याला म्हणायचं आहे 2,3 सिग्माट्रोपिक रिअरेंजमेंट. 2,3 सिग्माट्रोपिक रिअरेंजमेंट. मला पेरिसायक्लिक मध्ये पाटील सर शिकवतील सिग्माट्रोपिक रिअरेंजमेंट कशी असते ती. एकाच स्टेप मध्ये कन्सर्टेड रिएक्शन असते, एकाच वेळेला बॉन्ड फॉर्मेशन आणि बॉन्ड ब्रेकिंग होतं. त्याच्यानंतर इथं प्रेझन्स ऑफ हायड्रोलायसिस दॅट इज वॉटर हा ग्रुप निघून जातो आणि आपल्याला मिळतो काय अलील अल्कोहोल ऍज दी प्रोडक्ट. त्याच्यानंतर पुढचं हे दाखवतो मी. आता इथं बघा. In some cases, selenium dioxide oxidizes active methylene group into a ketonic group when these active methylene group are in between two aromatic ring. आता हा आहे तुमचा मिथाइलिन ग्रुप. एक मिनिट दाखवतो. हा आहे तुमचा मिथाइलिन ग्रुप. हा आहे काय अलायलिक पोझिशनला आहे. बेंझालिक जर कार्बोनिल ह्याला ग्रुपला अटॅच असेल अरोमॅटिक कंपाऊंडला किंवा बेन्झोइकला तर त्याला बेंझालिक कंपाऊंड बेंझालिक ग्रुप सुद्धा म्हणतात, बेंझालिक पोझिशन सुद्धा म्हणतात. जर बेंझालिक पोझिशन पॉसिबल असेल तर सिलिनियम डायऑक्साईड त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो डायरेक्टली कार्बोनिल ग्रुपमध्ये करतो. मगाची अलायलिक पोझिशन असताना कशात कन्व्हर्ट करतो अल्कोहोल मध्ये, आणि बेंझालिक पोझिशन असेल तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो तर कार्बोनिल ग्रुप मध्ये. इथं सुद्धा सेम टोल्युइन आहे. टोल्युइनची जर रिएक्शन मी
सिलिनियम डायऑक्साईड वरती केलो तर मला मिळतो बेन्झाल्डेट. मला काय मिळतो? बेन्झाल्डेट मिळतो सिलिनियम डायऑक्साईड वरती रिएक्शन केलं. आणि इथं परत आहे प्रोपॉन, इथं सुद्धा बेन्झालिक पोझिशन आहे आणि याचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो? कार्बोनिल ग्रुपमध्ये करतो. Then last part of the reagent, that is oxidation of alkyne. The reagent can oxidize alkyne in presence of sulfuric acid. जर आपल्याला अल्काइनचं ऑक्सिडेशन करायचं असेल तर सिलिनियम डायऑक्साईड कशामध्ये घ्यावं लागेल आपल्याला? सल्फ्युरिक ऍसिड मध्ये. आणि हा डायरेक्टली कन्वर्ट करतो कशामध्ये? तर 1,2-डायकार्बोनिल कंपाऊंड. हा सिंपल आहे ऍसिटॅलिन. तर ह्या ऍसिटॅलिनचं कन्व्हर्जन मध्ये कशामध्ये केला? कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डचा तर कार्बन कार्बन कार्बोनिल ग्रुपमध्ये, म्हणजे 1,2-डायकार्बोनिल. इथं एक मिथिल ग्रुप अटॅच आहे त्यामुळे इकडचा भाग मला मिळाला कीटोन आणि तिकडचा भाग मिळाला मला अल्डेहाइड. इथं दोन्ही पण साईडला मिथिल ग्रुप आहेत त्यामुळे मला इथं मिळाले काय? दोन्ही पण कीटोन मिळाले. आणि इथं एक साईडला CH3 एक साईडला फिनिल, म्हणजे इथं सुद्धा काय मिळेल? सबस्टिट्यूएंट अटॅच आहेत त्यामुळे मला मिळेल काय? प्रत्येक ठिकाणी कीटोन. दिस इज दी रिएक्शन. आता आपल्याजवळ साधारणतः 8 मिनिटं आहेत आणि 8 मिनिटांमध्ये ग्रेप्स कॅटलिस्ट संपतो, इतका काही जास्त नाहीये. बघूया, जर लागेल तर आपण परत काय करायचं? मीटिंग परत रिजॉइन करायची. ठीक आहे. तर आता बघूया ओलिफिन मेटाथेसिस युजिंग ग्रेप्स कॅटलिस्ट. आता पहिल्यांदा मी मेटाथेसिस म्हणजे काय हे मी एक्सप्लेन करतो. इन मेटाथेसिस रिएक्शन double bonds between carbon atoms are broken and reform in a way that causes atom group to changes the place. म्हणजे हा जे कार्बन कार्बन डबल बॉन्ड दिसतोय ह्याला दोन लाल कलरचे सबस्टिट्युएंट्स अटॅच आहेत. हा परत कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे पण त्याला ब्लू कलरचे सबस्टिट्युएंट्स अटॅच आहेत, म्हणजे मी इन जनरल बोलतोय. हा, तर हे रिएक्शन होत असताना कार्बन कार्बन डबल बॉन्ड ब्रेक होतात आणि कार्बन कार्बन डबल बॉन्ड ब्रेक होऊन परत रिफॉर्म होतात. पण रिफॉर्म होताना यांची जी काही पोझिशन्स असतात ग्रुपची ती थोडीशी चेंज होते. बघा, हा रेडची दोन ग्रुप्स ब्लूला अटॅच झालेत आणि ब्लूचा रेडला जाऊन अटॅच झाले आणि आपल्याला 2 मॉलिक्युल्स ऑफ असे प्रोडक्ट्स. मग शब्दाचा अर्थ जर घ्यायला गेलात मेटाथेसिस तर ग्रीक वर्ड आहे. मेटा म्हणजे चेंज, मेटा म्हणजे चेंज आणि थेसिस म्हणजे किंवा तिथे मी त्याला म्हणतात तर काय होतं? प्लेस, म्हणजे जागांची आदला बदल, म्हणजेच ओलिफिन मेटाथेसिस. ओलिफिन म्हणजे काय? अल्किनला आपण म्हणतो ओलिफिन, कार्बन कार्बन डबल बॉन्डला म्हणतो काय आपण? ओलिफिन. आणि त्याचा मेटाथेसिस म्हणजे काय? त्याचे जे काही ग्रुप्स अटॅच आहेत त्यांच्या जागेची आदला बदल. आता बघूया, खालती एक एक्झाम्पल मी दिलेला आहे. पीएच हा ग्रुप, हा एक ओलिफिन आहे, त्याचे चारही सबस्टिट्युएंट्स कोण आहेत? फिनिल रिंग आहे. आणि हा सुद्धा एक अल्किन आहे पण त्याचे चारही सबस्टिट्युएंट्स कोण अटॅच आहेत? यस, त्याचे चारही सबस्टिट्युएंट्स कोण आहेत? इथिल ग्रुप CH3CH2 हे आहेत. इन प्रेझेन्स ऑफ ग्रेप्स कॅटलिस्ट, अजून मी ग्रेप्स कॅटलिस्ट काय हे मी सांगाय नाही, इन जनरल नाव दिले ग्रेप्स कॅटलिस्ट. तर हा जो इथिल ग्रुप आहे हा इथिल ग्रुप निघून जातो आणि हा ह्या कार्बनला अटॅच होतो आणि हा फिनिल ग्रुप इथनं निघून जातो आणि ह्या कार्बनला अटॅच होतो. म्हणजे ह्याचं जर नेचर बघितलं तर 2 मॉलिक्युल्स ऑफ सेम प्रोडक्ट. जसं इथं दिलं होतं ना, मी हे 2 वेगळं लिहिलं होतं पण मी इथं लिहिताना खाली लिहिताना काय केलेलं आहे? हे 2 आहे म्हणून 1 लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता आपण बघूया ग्रेप्स कॅटलिस्ट म्हणजे काय. सॉरी, परत एकदा ग्रेप्स कॅटलिस्ट जाण्या अगोदर इन जनरल मेकॅनिझम पहिल्यांदा बघूया आणि मग ग्रेप्स कॅटलिस्ट कडे जाऊ. हा 1 नंबरला जो लिहिलेला आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि एम म्हणजे मेटल. 1 नंबरला जो आहे तो आहे ग्रेप्स कॅटलिस्ट. 1 नंबरला आहे तो कोण आहे? ग्रेप्स कॅटलिस्ट. ह्या ग्रेप्स कॅटलिस्ट वरती 2 नंबरचा अल्किन रिएक्शन मध्ये आलेला आहे. काय आलेला आहे? 2 नंबरचा हा अल्किन काय झालेला आहे? रिएक्शन मध्ये आलेला आहे. तर काय होईल? हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि हा कार्बन कार्बन
डबल बॉन्ड. इथं कार्बन मेटल डबल बॉन्ड, सॉरी, कार्बन मेटल डबल बॉन्ड आणि हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड, याच्यामध्ये सायक्लो ऍडिशन होईल आणि मला 4 मेंबर रिंग मिळेल. अशा प्रकारे त्या 4 मेंबर मध्ये एक असणार आहे मेटल. मग 3 नंबर फॉर्म झाल्यानंतर तो रिअरेंज होतो आणि रिअरेंज झाल्यानंतर हा कार्बन कार्बन इथं दाखवल्याप्रमाणे हा कार्बन बॉन्ड इकडे होईल, हा कार्बन इकडे येईल, त्यामुळे इथं तयार होईल आता 4 नंबरचा अल्कीन ऍज दी बाय प्रोडक्ट. हा अल्कीन कुठून आला होता, तर हा अल्कीन इथून आला. शिल्लक काय राहिला, हा जो मेटल आहे तो आता कार्बन 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 मेटल वरती आता परत डबल बॉन्ड फॉर्म झाला. कार्बन मेटल वरती डबल बॉन्ड आणि आपल्याला 5 नंबर मिळाले. त्या 5 नंबर वरती दुसरा अल्कीन, पहिला अल्कीन 2 नंबरला आहे हा, आणि हा दुसरा अल्कीन आहे तो आतमध्ये आल्यानंतर परत ह्याच्या दोघांच्या मध्ये काय होईल, आता सायक्लो ऍडिशनची रिएक्शन होईल. सायक्लो ऍडिशन होऊन एक 4 मेंबरचा सायक्लिक कंपाऊंड तयार होईल, ज्याच्यामध्ये एक आहे मेटल. परत काय होईल, हा रिअरेंज होईल आणि मला मिळेल काय प्रोडक्ट, तर 8 नंबरचा. तो डिपेंडिंग अपॉन द नेचर सिस किंवा ट्रान्स असेल, सिस किंवा ट्रान्स असेल. आणि मला परत 1 नंबरचा जो काय असणार आहे प्रोडक्ट, म्हणजे तुमचा ग्रिप्स कॅटलिस्ट, हा रिजनरेट झालेला असणार आहे. तो काय असणार आहे, रिजनरेट झालेला असणार आहे. दिस इज दी मेकॅनिझम. आता 3 मिनिटं राहिलेत. मी काय करतोय, मीटिंग एंड करतोय, परत स्टार्ट करतोय, परत त्याला जॉईन. ठीक आहे.